उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षातील 6 खासदार आमच्या सोबत येण्याचा निर्णय घेत आहेत। त्यांच्या या निर्णयामागे एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व, कार्यपद्धती आणि सर्वसामान्यांप्रती असलेली बांधिलकी हेच प्रमुख कारण आहे। त्यामुळे या घडामोडींचे संपूर्ण श्रेय एकनाथ शिंदे यांनाच जाते, असे प्रतिपादन राज्याचे मंत्री भरतशेठ गोगावले यांनी केले। माणगाव उपजिल्हा रुग्णालय येथे शिवसेना वर्धापन दिनानिमित्त आयोजित रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्यात शुक्रवारी ते बोलत होते। यावेळी महाराष्ट्र कोर कमिटी सदस्य विकास सेठ गोगवले, माणगाव पंचायत समितीचे सभापती विलास शिंदे, युवा सेना जिल्हा प्रमुख विपुल उभारे, तालुका प्रमुख महेंद्र मानकर, डॉक्टर परेश उभारे, नितीन दसवते, डॉक्टर संतोष कामेरकर, जिल्हा परिषद सदस्य दिनेश हरवंडकर, राजाभाऊ रणपिसे तसेच शिवसेना युवा सेना महिला आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना गोगावले यांनी राज्यातील पावसाच्या अनियमिततेमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली। अशा परिस्थितीत महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील आणि आवश्यक ती मदत उपलब्ध करून देईल, अशी ग्वाही त्यांनी दिली। रुग्णवाहिका लोकार्पणाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना तातडीची आरोग्य सेवा उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितलं। पेरा हा गेल्या 25 तारखेला झालेला, आता ह्या 25 तारखेला 1 महिना होते आणि एवढ्या उन्हामध्ये जे काय भात पेरलेलं असतं ते खराब होतं, कारण ते उगवणार नाही आहे। म्हणून एकतर दुबार पेरा करावा लागेल किंवा मग जी पाखरे असतात छोटे छोटे ते टिपून ते दाणे खातात आणि ते आपल्याला पेरा उगवू शकत नाही। अशा परिस्थितीत सरकार काय शेतकऱ्यांना मदत करणार आहे? कारण शेतकरी आता सध्या संकटात आहे। आतापर्यंत ज्या ज्या वेळेला संकट आले त्या वेळेला महायुतीच्या सरकारने आपल्याला मदतच केलेली आहे आणि आताही जसं संकट येईल तसं मदत करू, काय काळजी करायचं तापमानाने विषय झालेला आहे। आता जे काय तुम्ही मग सांगितलं ती वस्तुस्थिती आहे, कारण कोणालाही कल्पना न येता केलेला हे काम आहे। आज 6 खासदार जे काय आपल्यामध्ये प्रतिष्ठित होत आहेत आणि आज जे काय त्यांनी आपल्याला सहकार्य करायचं ठरवलं त्याचं सर्व श्रेय एकनाथ शिंदे। प्रतिनिधी श्रीकांत शेलार, रायगड।